बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित कादंबरी देवाची साक्ष. प्रकरण 7. मी जोशाच्या नानाच्या दुकानात उभा होतो. तेवढ्यात कुठून तरी रडण्याचा आवाज आला. सारीच दचकले. नाना म्हणाले, बघ रे सदाशिव, कोण रडतंय? मी पाहिलं तर आमच्या घराच्या दिशेनंच आवाज येत होता. माणसंही आमच्या दारात उभी होती. मी पुढे होऊन पाहिलं तर कासारीन रडत होती. आमची आई तिची समजूत काढत होती. मी गर्दीतनं पुढं झालो. आईला म्हटलं, आई, का रडते कासारीन मामी? काय झालं, तिची लेक मरून आज बरीच झालं बाबा. लेकीच्या आठवणीने कासारीन व्याकुळ होऊन अस्वल ढाळत होती. साऱ्यांच्या डोळ्यांपुढून वर्षाचं चक्र उलटं फिरलं. कोस कोस मागं टाकीत गेलं आणि विठूदांडूच्या माळावर स्थिरावलं. पालखी गेली त्या वाटेकडे डोळं लावून थकलेली माणसं एका दुष्ट चिंतेने बुडाली होती. कुणी फारसं बोलत नव्हतं. ज्याच्या त्याच्या बांधलेल्या गाठोड्या शेजारी अवसान गेल्यागत बसले होते. पोरांचं रडणं भेकणं गारवून गेलं होतं. मी आईच्या कुशीत शिरून वरच्या उलट्या जगाकडे बघत होतो. तेवढ्यात विसावल्या अंगानं बसलेली आई सावरून बसली. तिनं नजर रोखून माळावर टेकलेल्या क्षितिजाकडे पाहिलं. नानाकडे बघून म्हणाली, नाना, काय ते काय दिसतंय बघा बरं. कुठं? मगा पालखी बुडाली त्या माळाच्या टोकावर. नानानं लक्षपूर्वक पाहिलं. त्यांनाही शंका आली. तुझी शंका खरी आहे सीता. म्हणजे आपलीच पालखी आहे ती. आणि नाना, भलतं काही झालं नाही ना? पालखी तळावर आली. साऱ्या माणसांच्या वाचा बसल्या. नुसती कापऱ्या नजरेनं पालखीकडे पाहत होती. पालखीत कासारणीच्या लेकीचं पिवळं पडलेलं कलेवर होतं. वाटेत असं भयंकर घडलेलं पाहताच जबरदस्त धक्का कासारणीला बसला होता. ती बेशुद्ध पडली होती. वडावरच्या उलट्या जगात ही फडफड झाली. संध्याकाळी दूर नदीच्या काठावर प्रेत जळत होतं. त्याचं उस्तं रान भर पसरलं होतं. विटीदांडूच्या माळावर जळत्या सरणाच्या भगभगीत प्रकाशात विटीदांडूच्या खेळातला एक डाव संपला होता. लेक मेली याचा फार मोठा परिणाम हळव्या कासारणीच्या मनावर झाला. तिची शुद्धच हरपली. कधी शुद्धीत कधी गैरशुद्धीत वावरते. वेडाचे झटके आल्यागत वागते. एकटीच डोळ्यातली अस्व गिळीत बसते. हेव भरतं, मग मुटकुळा होऊन पडतं. आज वर्ष झाल्यावर लेकीच्या आठवणीने वेडी झाली. तेवढीच एक जीवाभावाची लेक. तीही गेल्यावर तिचं जीवनच वैराण झालं होतं. आधारला दुसरं कोणीच नव्हतं. नवरा कासाराचा धंदा करी. दोघंही या त्या गावाला जात पायपीट करत आनंदानं पोट भरीत. एकदा वळवाच्या पावसानं गाठलं. त्यानं झोडपलं. गावाकडं परतताना आंबील ओढ्यात शिरली. बायकोच्या हाताला धरून कसा तरी ओढा पार केला. बायकोला काठावर ढकलली. तेवढ्या जोराचा पाण्याचा लोट आला. बघता बघता कासारणीच्या हातातला हात सुटला आणि त्या पाणलोटाबरोबर कासार नाहीसा झाला. नजरेसमोर गेल्या नवऱ्यामुळं तर कासारीन आधीच दुबळी हळवी झालेली. त्यावर ही माईची ताथ डोळ्यात देखत तुटल्यावर तर कासारणीचं कोवळं मन करपून गेलं. आयुष्याचं वाळवंट झाल्यावर तिच्यावरचाच ताबा सुटला होता. वर्षानं गुढीपाडवा या इथं आला तेव्हा आमच्या आईनं कुशीच्या आठवणीनं नाही का कांत केला. एवढी आम्ही 2 भावंडं असताही आईच्या डोळ्यांचं पाणी कधी खळलं नाही. त्यात एवढं वर्ष डोक्यावरनं करकरत गेलं. काही भरभुरं अनुभवलं. जास्तीच खडतरपणानं जगावं लागलं. हिरव्या जगातली मनं इथल्या वृक्षमाळ रानावर तळली. पाण्याबाहेर फेकलेल्या माशासारखी अंतकरणं तडफडली. पहिल्यांदा या माळावर आमची बिराडा आली तेव्हा उघडा बोडका माळ बघून तिकडं रानोमाळ नजर झाली. हिरव्या वनश्रीला लोभावलेली दृष्टी तळत्या उन्हात करपली.
आमची आई तर आभाळभर पसरला माळ बघून मटकन बसलीच. इतर बाया बापड्या खुळ्या कावऱ्यागत करायला लागल्या. आम्हा पोरांची अंतकरणं थिजून गेली. कुत्री मांजरं जळत्या धर्तीवर ठरेनाशी झाली. इकडून तिकडं पसरला चौफेर माळ. एका बाजूला भुऱ्या खडक मुरमाडाचा विद्रूप डोंगर, ओका ओका. कुठेच झाडाझुडांची शपतेला सुद्धा साक्षी नव्हती. आणि उभ्या माळावर उगीच कसली खुरटून गेली बोराडीची झुडपं. कुठं लांब गावाकडे उतरत जाणारा शापभ्रष्ट माळ अंतकरणाला चटके देत होता. तिथंच डोंगराच्या थोड्याफार कडेला ठोकले पत्रे आमची घरं म्हणून उभे होते. तेही उघड्यावरच. त्यांना ना कसला आधार, ना संगत, ना शोभा. जणू त्यांच्याही नशिबी शाप असावा म्हणून या माळावर सांशक्तीने उभे होते. वारकऱ्यांचा तुका आबा म्हणाला, ही आपली घरं, ही वस्ती. गाड्या, गाई, घोडी, कुत्री, मांजरं, गाठोडी, पोरं ठोरं, बाया बापड्या साऱ्यांचा खटाला कितीतरी वेळ तटस्थ उभं राहून पाहत होता. आपली वस्ती. कसं खरंच वाटत नव्हतं. इथं अशा ठिकाणी राहायचं असतं हे पटतच नव्हतं. वाटलं जणू ही क्रूर थट्टा आहे. पण थट्टा केव्हा तरी संपणारी असते, नष्ट होणारी असते. तिचा अंत होणार हे माहीत असतं. पण ही देवानं चालवलेली थट्टा आहे हे जाणवल्यावर माणसांचे डोळे भरून आले. कुठं ते मनहारी वनश्रीचे जग, गर्द घनचक्कर झाडीच्या गार सावल्यांचे जग. जणू आकाशातल्या देवानेच मुक्त हस्ताने उधळलेले नाना रंग तिथं पाना पानावर चमकत, अनेकविध गंध फुला फुलात उमलत. रसाळ फळा फुलांचा तो मायदेश आता आठवू लागला. तो स्वप्नपर्यांचा देश, थंडगार गारव्याच्या थुई थुई नाचणाऱ्या वृक्ष झाडांचा देश, झाडाझाडावर आनंदाने गाणी गाणाऱ्या छंदी पक्ष्यांचा देश, निळ्या आभाळात भरारणाऱ्या पोपटांचा पोपटी देश, सशा कासवांचा जीव वेडा देश, मृदू मुलायम रेशमी देश, हळदुल्या तांबड्या वाटांचा रत्नमानकांचा देश, जिवंत रक्ताचा देश. जणू ते एक स्वप्न पाहिलं होतं. किती सुंदर, किती छान, किती देखणं नि सुरेख. पण त्याच्या ठिकऱ्या झाल्या होत्या, जाळत्या पोलत्या पेटत्या, बेरूप बनवणाऱ्या, चितेवर उभे करणाऱ्या. ते स्वप्न का भंग व्हावं काहीच कळत नव्हतं. त्या स्वप्न देशात जाणं नाहीच का आता? मन गोंधळी, वेडे जीव नाही नाही त्या विचाराने भरकटले. भर उन्हाचं एक वादळ गरगरत आलं. जमिनीपासून आकाशापर्यंत हे भुईचक्र उठलं होतं. क्षणार्धात आमच्या रोखानं निघालेलं वादळ आमच्या मनाचा पालापाचोळा करीत घोंगावलं. डोंगरावर शेंडीसारखं उग्र होऊन उभं राहिलं. जीव कोंडलं, कासावीस झालं. लहान मुलं भीतीनं ओरडू लागली. वादळानं भांबावलेली माणसं हे कसलं आकरीत म्हणून तुका आबाकडे बघू लागली. तुका आबाच्या गाडीवरली पताका वादळानं चिंध्या चिंध्याने ओरखडून टाकली होती. गाडीला अडकलेल्या टाळांचा वादळानं उठलेला नाद अजून विरला नव्हता. आमच्या पाळण्यात ते देव हल्ले होते. अंधार पडायच्या आत मांडामांड झाली. सूर्य मावळतीला अर्ध्यात उरला आणि माळ भरून चालून येणारा काळोख भरल्या भीषण रात्रीची भीती कणाकणात भरायला लागला. रात्रीच्या अजस्त्र पंजात अडकवलेल्या मुटक्या एवढ्या जीवांनी तुका आबाच्या संगतीनं त्या माळावर सुरावट धरली. अवघाची संसार सुखाचा करीना. कसले सुख, कसला संसार. पण तरीही अवघी रात्र कशी तरी सरली. आमच्या एका बाजूला तुका आबानं आपली पंढरी उभी केली, तर दुसऱ्या बाजूला रजियाम्मानं झिंग्या मासळीचा बाजार मांडला. रस्त्याच्या समोरच्या ओळीत जोशांच्या नानानं संसाराला लागणारा हरेक किराणा दुकानाला ठेवला. नानाच्या पलीकडे कासारणीचा पिचका संसार कसा तरी शुद्धी गैरशुद्धीत उभा राहिला. लकुळा भजन्यानं गावोगाव भटकंती केली. दुधाचा अंदाज घेतला. 5-7 मैलावर असल्या मोठ्या गावी जाऊन आला. एक दिवस दुधाच्या घागरी सायकलीवर चढल्या. लकुळा भजन्यानं गवळ्याचा धंदा चालू केला. गोरसाच्या हंड्यात भावभोळा ताप व्याप विसरू लागला. कृष्ण कन्हैयाच्या मथुरेचा रस्ता त्यानं धरला. दूध डेअरी ही त्याची भक्तिपेठ बनली. राघू कुंभाराची मडकी कच्ची ठरली. तिट्ट्यावर पानपट्टीचं दुकान खोललं. बघता बघता पानाला चुना लावू लागला. त्याचा संसार रंगला.
गोरोबा आला असता तर त्याला कळलं असतं मडकं कच्चं नाही. आमचा नाना कित्येक दिवस घरात बसूनच राहिला. आई मूग गिळून बसायची. हातातला पैसा संपत आला तसा आई नानांच्यात खटकं ओढू लागलं. कुणी काही करायला सुचवलं पण तो गुडघ्यात मान घालून बसलेला असायचा. कधी मोकळेपणानं बोलणं नाही की वागणं नाही. कधी संतापे आदळआपट करी आईला मारायला उठे. काही काही मला न समजेल असं बडबडे. घर चिडचुप होई. एक दिवस उठला आणि वैरण मिळेना म्हणून दावणीची बैल विकून टाकली. आई आडवी झाली. पाय धरून म्हणाली, घरची तेवढीच लक्ष्मी उरली या. तुम्ही गाडीचा धंदा करा, नाहीतर पोर मोठं झालं की गाडीवर बसल. रागानं आईला झुगारून देत म्हणाला, आमच्या वाडवडिलांनी तलवार गाजिवली, इनामं मिळवली, तिथं मी भाड्याचा धंदा करू. असंच नाना बोलत राही. माझं गाव उठायच्या अगोदर विशा डोंगऱ्याचा बाप म्हणाला, धरणावर जागा मिळेल तिथं हाटील घाल, नाहीतर दुसरा कसला तरी धंदा करता येईल, जागा मिळेल आपल्याला. त्यावेळी नाना म्हणाला होता, मी तुझ्यासारखा जगतकरी नाही. जिथं जमिनी गेला, काळजाचं तुकडं गेलं, जिथं सोन्यासारखं पीक उभं केलं, धान्याच्या राशी लावल्या, तिथं पैशांसाठनं डबडं पुढं करू. मला वाटलं नानानं तिथं जागा मिळून हॉटेल सुरू केलं असतं, नाहीतर एखादा धंदा बघितला असता तर आपल्या मुलखात राहता आलं असतं. उपाशीपोटी राहिलो तरी आपल्या मुलखात. शिवाय विशा डोंगराची संगत लाभली असती, बासरीचा नाद घुमवला असता. नुऱ्या कधीतरी भेटला असता आणि वैजू फिरत फिरत आपल्या आईबरोबर केव्हा तरी आली असती. पण नानाचा हट्टी स्वभाव, मनात आलं की तीच रे ओढत राहणार. ब्रह्म्यानं सांगितलं तरी त्याची मात्रा काही चालायची नाही. जोशाचा नाना समजुतीच्या भाषेत म्हणाला, आमची ही भटकी होती, केवढी शिरी, हातात पंचांग होतं, पण काळासारखं बदलायलाच हवं. मी नाही का बापजाद्यांनी केला नाही तो धंदा सुरू केला. 4 खोकी मांडली, पंचांगांच्या हातात मिठमिरच्या आल्या. तू असा किती दिवस काढणार, मी मदत करेन तुला. नाना कसला नुसता आभाळाकडे बघत राहिला. गुडघे मिठी सुटलीच नाही. तुकाबानंही नानाला कैकदा हलवून पाहिलं. म्हणाला, हे माझा हात बघ, वय बघ. आयुष्यभर पंढरीच्या वाऱ्या केल्या, पण शेवटी रस्त्यावर उभं राहावं लागलं. खडी फोडून फोडून हाताच्या चिंध्या झाल्या, उन्हानं पाटी करापल्या. असल तो भोग भोगला पाहिजे. बायकोनं कधी उंबरटा ओलांडला नाही, पण तिनं माझ्याबरोबर हातात हातोडा धरला. तुका आबाचं राठ झालेला हात बघून माझं मन सरकलं. हाताचे नार निघाले होते. अंगठ्यावर हातोडा बसून अंगठा चिंदलेला होता. त्यावर फडकं बांधलं होतं. उन्हानं करपलेला काळा चेहरा निभार वाटत होता. ती भाकरी बांधून लवकर कामावर जायची. आमच्या वस्तीपासून जवळच मैलभर अंतरावर दगडाची खाण होती. तिथून मैलभर अंतरावर तिठा होता. 3 रस्तं तिथं माळावर मिळालं होतं. तिथंच राघुकुंभारनं पानपट्टीचं दुकान खोललं होतं. नाना ऐकत राही. धरणानं कसली अडी नानाच्या मनात निर्माण झाली होती, ती ढळायला तयार नव्हती. आपल्या शेतीत रमणारा पहिला नाना जिद्दीचा होता. साऱ्या जंगल रानानं त्याच्या भात खाचरांकडे बघून डोलत राहावं असं त्याचं श्रम होतं. मोकळ्या वाऱ्यासारखं त्याचं मन होतं. पण वारा बिघडला की हैदोस घालतो. आकाशाचा चांदवा हादरून टाकतो. सारं बिघडून मोडून तोडून टाकतो. तसंच नानाचं झालं. नानाची स्वप्न धरणानं कुस्करून टाकली आणि नाना पार बदलला. तोल बिघडला. साऱ्यावरचा त्याचा विश्वासच उडाला. तामसी बनला. त्याच्या मनात कसल्या कसल्या शंका पैदा झाल्या. एकदा काय झालं कुणास ठाऊक, माझा धाकटा भाऊ गोपू त्यालाच मारत सुटला. आईमध्ये पडली. म्हणाली, काय झालं एवढं बिघडायला, काय केलं पोरानं. मुळावर आलंय आमच्या. काय केलं. घराचा हिसकोड झाला. त्यानं कसा केला. त्यो जलामला आणि धरणाची आवय आली. पण त्याच्या जन्मानं साऱ्या भागाचा इस्कोट कसा होईल. तुमचंच घर का, साऱ्या गावाच्याच नशिबी आलंय.
काय बी झालं तर ह्यो पांढऱ्या पायाचा. त्याचं कवडं डोळं हे कुणाचं? सांग कुणाचं? आईनं हे ऐकलं आणि हाणून बडवून घेतलं. तिनं आक्रोश करीत विचारलं, कुणी पेरलं असेल हे विष? कुणाला बट्टा लावता? असलं माझ्या नशिबी चिकटवू नका, शंकेनं जळू नका आणि मला बी जाळू नका. गोपूचं डोळं कवडं होतं, पण त्या कवड्या डोळ्यांनी काय केलं मला समजलंच नाही. कुणाचं तिरळं डोळं नसतात का? त्या फणसाखालच्या रंगामाच्या पोरीचं नाहीत का घारं डोळं? कुणाचं चकणं नसतात का? कुणाचं राम नदीच्या डोहासारखं काळं काळं भोर असतात. म्हणून काय बिघडलं? पण तेव्हापासून आईच्या डोळ्याचं पाणी तुटलं नाही. ती तुटक वागू लागली. नानाही मनात कसलं तरी क्लिमिश धरून बसला. गोपूचा राग करी, त्याच्याचे तुसडेपणानं वागे. त्याचं थोडं चुकलं तरी त्याला मारी, मार मार मारी. मी रडे आणि मध्ये पडे, तेव्हा गोपूची सुटका होई. आईला राहवत नसे, अंतकरण तीळ तीळ तुटे. गोपूला हिसकावून छातीशी धरी. नाना आईला मारीत राही. गोपूला आपल्या छातीशी कवटाळत ती पाठीवरचा मार सहन करी. सहन होईन असं झालं. मामाला कळलं. मामा एक दिवस आला, गोपूला घेऊन गेला. तेव्हापासून गोपू मामाकडे राहिला. मला आठवण होई. आई डोळ्याला पदर लावी. आतल्या अंधारात सगळं दुःख गिळून टाकी. पण नानाला गोपूला आणावं असं वाटलंच नाही. असा नानाचा स्वभाव बदलावा म्हणून आईनं तुळजेचा नवस केला. जोशाच्या नानाच्या पंचांगात कुठं लागीर असलं तर पाहिलं. एकदा कुडबुड्या जोशी आला तर त्याच्याकडनं मंतरला लिंबू घेऊन घराच्या कोपऱ्यात पुरला. पण नानाच्या मनाच्या कोपऱ्यात मुरलेला हा विक्षिप्तपणा जरासुद्धा कमी झाला नाही. अंगावर बसलं भूत उतरलं नाही. आई आपला आला दिवस ढकलत होती. गोपूच्या आणि कुशीच्या आठवणीनं डोळे ओले करत होती. या साऱ्या गोष्टींनी माझं मन गुदमरून गेलं. कोंडमारा झाला. मिळत्या जुळत्या स्वभावाची पोरं इथं नव्हती. होती ती दाही दिशात गेली. इतरांना मन रमायला भावंड तरी होती, पण मला भाऊ असून भावंडांचं सुख नव्हतं. घरातलं वातावरण गुळणी धरून बसलेलं. केव्हा कशी ठिणगी पेटेल सांगता येत नव्हतं. माझं काळीज लुकू लुकू हलायचं, धुमसायचं. बैलाच्या संगतीत घर विसरायचा. पण गाडीच्या पाठोपाठ बैलही गेली. नंतर आठवण व्हायची विषाची, नुऱ्याची, शिऱ्याची आणि वैजूचीही. मग दप्तर हुडकी, त्यातली फुटकी पाटी काढी. त्यावर वैजूनं काढल्या सरस्वतीकडं पाहत राही. मुक्या पोपटाबरोबर मुकं मन बोलत राही. ओठ थरथरू लागत. मन रमायला तरी इथं काय होतं? अवतीभोवती पसरला बोराटीच्या झुडपांचा माळ. लांब उगी चिमुरड ओघळ आणि त्याच्या काठाकाठानं जगत रमत उभं असलं घायपाताचं काटेरी फड. नुसत्या काट्यांचं दूरवर भकासपणे उभे असले बाबळीचे झुडूप. कुठून तरी गिधाडे येत. वगळात मरून पडल्या जनावरांवर झाकण पडे. उन्हाच्या रखात त्यांचं आभाळातनं थव्या थव्यानं फिरणं अंतकरणावर ओरखडे काढी. आमच्या वस्तीवर तरंगणाऱ्या गिधाडांच्या सावल्या भीतीदायक वाटत. उन्हाच्या झाडाने रान पेटून जाई. कोकणची आठवण होई. उंच डोंगर, खोल दऱ्या, निळे आभाळ, सांज सावल्या नजरेसमोर येत. मग वानरांच्या संख्ये झाडाझाडावर उड्या मारी. हुप हुप करून वानर बने. लाल गलंद उंबरावरचा पोपटांचा थवा निळ्या आभाळात उडवी. एखाद्या नितळ कातळावर बसून फेसाळणाऱ्या ओढ्याच्या खळखळ पाण्यात पाय हलवत राही. विषाची बासरी दऱ्या दऱ्या घुमवत राही. मऊ लुस गवताच्या मखमली गालीच्यावर मनसोक्त लोळे. पानापानातनं झिरपणारं चांदणं मन फुलवी. मन म्हणजे चिवचिव चिमण्या बने. घर सोडून कुठे कुठे जाऊ नये वाटे. आईही म्हणे, कुठं बाहेर जाऊ नकोस, तुझ्या बापाला आवडत नाही आणि हे मुलुखी वंगाळ. आई म्हणे ते खरं होतं. एकदा वस्तीवरची पोरं पार गेली माणसांचं डोळं चुकवून. नजरेच्या टप्प्याच्या पलीकडं दूरवर एका विहिरीवर जाऊन पोचली. तिथं पेरवीच्या झाडाचे पेरू तोडले. मालकानं पाहिल्यानं तो पाठी लागला. ताड ताड शिव्या दिल्या. पेरवीच्या ओल्या फोकीनं उभी आडवी फोडली. पोरांना मारतच घेऊन आला. वस्ती येऊन साऱ्या वस्तीला दम भरला. पोरं सांभाळा, नाहीतर वस्त्या पेटतील. ह्यो माळ सरकारनं तुमच्या तोंडावर फेकलाय, पण तोंडातनं काढून घ्यायला वेळ नाही लागायचा.
पोरांच्या अंगावर ओल्या फोकींचं वळ उठलं होतं. रक्त फुटली होती. त्यांना वेदना असह्य होत होत्या. पण त्या माणसाच्या दरडावणीचा साऱ्या माणसांना धाक वाटला. आमचा नाना कुठं बाहेर गेला होता म्हणून बरं, नाही तर तो विहिरीचा मालक माळावरनं आपल्या घरी परतला नसता. पोरं बिचारी थरथरच होती. उलट आईबापांनीच आपल्या मुलांना धपाडे घातले. मला त्या माणसांचा राग आला. परमुलूक पडला. आमच्या गावात असता तर विशान आणि नुऱ्यानं त्याच्या मिशाला फणास बांधला असतं, गुडघं टेकायला लावलं असतं, गाढवावर लादतात तसं त्याच्या पाठीवर आंब्यांचं गोंड लादलं असतं, कान पिरगळून हाकललं असतं. पेरू ते काय, आमच्या कोकणात आंब्या फणसांच्या हंगामात कुणी बी यावं, खावं, झाडावर आकारलेल्या फणसाला हात घालावा. आम्ही कुणाला ना म्हटलं नसतं. एकाचा पाहुणा तो साऱ्या गावचा पाहुणा. त्यानं सारा रानमेवा लुटून न्यावा असं आम्हाला वाटायचं. त्यात आनंद लाभायचा. असला कद्रूपणा रान वाऱ्यावरल्या मनाला कधीच पटला नसता. देशावरच्या माणसाने यावं, कोकणचं कौतुक भरभरून घ्यावं. पेरूसाठी पोरांच्या पाठीवर उठलेले रक्ताचे वळ उठलेले पाहिले आणि काळजाला चरखे बसले. हे घडल्यापासून तर कानाला खडा लावला. उरला सारा सारा मुक्तपणा नष्ट झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.